नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे परत एकदा स्वागत करत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत AI संबंधी थोडीफारशी माहिती. AI ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. AI म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीनमध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्स मध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो. जॉन मॅककार्थी यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला होता. तसेच कालांतराने या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यात छोट्या कामात या AI तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच AI हा मानवी जीवनाचा एक भाग बनेल. मशीन लर्निंग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे, ज्यामध्ये AI वर आधारित मशीन जुना डेटा एकत्रित करून त्याच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेते आणि त्यामध्ये गरजेनुसार बदल करते. सध्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून ते त्यांची कंपनी मजबूत बनवत आहेत. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर सुद्धा उपलब्ध आहेत. तिथे यावर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच अनेक संस्था सुद्धा आहेत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाबद्दल शिक्षण दिले जाते. अनेक शैक्षणिक संस्थांना आता परिणाम आधारित शैक्षणिक साधनांचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे उच्च शिक्षण पद्धती हळूहळू पारंपरिक शिक्षणाच्या कोशातून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन, कम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्त्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीन मार्फत केले जाऊ शकते. तसेच मशीनचा वापर 24 तास केला जाऊ शकतो. त्यामुळे जास्त उपयोग करता येऊ शकतो. अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिंक्स, ऑनलाईन फ्रॉड्स इत्यादी गोष्टींवर नियंत्रण आणता येऊ शकते. डिजिटल गोष्टींमध्ये AIचा खूप फायदा होऊ शकतो, जसे की स्मार्टफोन, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही यांना हॅक किंवा ॲक्सेस करू शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल. AI नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत सुविधांमध्ये क्षमता आणि विकास होत आहेत. उपयोजनांची गती देखील झपाट्याने वाढली आहे. आतापासून AI शक्यतो प्रतिमा प्रक्रिया अल्गोरिदम एका मिनिटात किंवा काही सेकंदात प्रशिक्षित करू शकते, ज्याला पूर्वी काही तास लागायचे. अहवालानुसार AI नोकऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे, कारण अधिकाधिक कंपन्या जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वोत्तम संभाव्य परिणाम मिळविण्यासाठी कुशल कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिकांच्या शोधात आहेत. AI तंत्रज्ञान पोझिशनपैकी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अधिक नोकऱ्या देणाऱ्या अग्रगण्य श्रेणी म्हणजे मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि NLP. काही नावे गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता 5 पटीने वाढली आहे. नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक AI करिअरकडे आकर्षित होत आहेत. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी उद्योग केंद्रित वास्तविक प्रकल्पाचा अनुभव असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI पदवीधर पुरवणी काळाची गरज आहे. भारताने अलीकडेच अर्थकारणातील
अनेक क्षेत्रांमध्ये AI पुरवण्यास वेगाने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थकारणावर होणारा परिणाम लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. AI संरक्षण आणि सुरक्षतेबाबतच्या नवकल्पनांमध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच त्याचा देशाच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो. येणाऱ्या काही वर्षांमध्ये अब्जावधी तरुण नोकऱ्या शोधण्यासाठी सज्ज होणार आहेत. या तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या योग्यतेच्या नोकऱ्या पुरवणे हे जगभरातील नेत्यांसमोरील मोठे आव्हान असेल. यापैकी अनेक तरुण भारतातील असतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करिअर व्याप्ती हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. कोरोनाच्या काळापासून देशात आणि प्रदेशात करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. आता बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नोकऱ्यांवर अवलंबून आहेत. जर तुम्ही IT क्षेत्रातील नवीन क्षेत्रात करिअरचा मार्ग शोधत असाल तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करून तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता. भविष्यात या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. तसेच या क्षेत्रात अनेक रोजगारांच्या उत्तम संधी आहेत. जर तुम्ही ही जास्तीत जास्त पगाराची नोकरी करू इच्छित असाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्षेत्र फक्त तुमच्यासाठी आहे. दरवर्षी IT क्षेत्रात काहीतरी नवीन घडते. या क्षेत्रात नेहमीच मोठ्या प्रमाणात नोकऱ्या असतात. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी खूप वाढली आहे. इंटरनॅशनल एजन्सी गार्टरच्या अहवालानुसार येत्या काळात या तंत्रज्ञानाद्वारे 40% काम केले जाणार आहे. यात मशीन लर्निंग कोर्ससह रोबोटिक सायन्स सारख्या क्षेत्रांचाही समावेश आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर मॅन पॉवर ऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवलंबित्व वाढलं आहे. म्हणजेच त्याची व्याप्ती वाढली आहे. अभियांत्रिकी क्षेत्राच्या तुलनेत यामध्ये कमी स्पर्धा आहे. आगामी काळात IT, फायनान्स, सिक्युरिटी, डेटा कलेक्शन यासह अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी वाढणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात करिअरचा एक जबरदस्त दृष्टिकोन आहे. द डेटा टेक लॅब्सचा संशोधन अहवालानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये 2030 पर्यंत डेटा सायंटिस्ट आणि गणित विज्ञान व्यावसायिकांसाठी नोकऱ्यांमध्ये 33.4% वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच 2030 पर्यंत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP, सॉफ्टवेअर ॲनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 29.2% अधिक कार्यात्मक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील. AI व्हॉइस स्कॅम या संबंधित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण सर्वांनी कधीतरी स्वतःच्या बाबतीत किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत खोटे फोन करून किंवा खोटे मेसेज करून फसवले गेल्याचं अनुभवलं आहे. हा सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. परंतु आता आवाज बदलून हे खोटे मेसेज आणि फोन येत असल्याचं आता समोर येत आहे. याला AI व्हॉइस स्कॅम असं म्हणतात. याच संबंधीचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालातून किती टक्के भारतीय या स्कॅमचे बळी पडत आहेत हे देखील समोर आलं आहे. मॅकॅफीने केलेल्या सर्वेतून असे दिसून आले आहे की सुमारे 47% भारतीयांनी AI व्हॉइस स्कॅमचा अनुभव घेतला आहे. या अहवालात असे देखील नमूद करण्यात आले आहे की 83% भारतीय नागरिकांचे या AI व्हॉइस स्कॅममुळे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास 48% लोकांना 50,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान केले आहे. या अहवालातून हे स्पष्ट होते की प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे, परंतु 86% भारतीयांनी त्यांचा व्हॉइस डेटा ऑनलाईन किंवा रेकॉर्ड केलेल्या नोट्समध्ये आठवड्यातून किमान एकदा सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे कोणाचा आवाज कसा येतो याचे कॉलिंग करणे हा आता सायबर गुन्हेगारीचे महत्त्वपूर्ण शस्त्र ठरत आहे. काय आहे AI व्हॉइस स्कॅम हे आता आपण जाणून घेऊया. AI व्हॉइस स्कॅम म्हणजे आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा आवाज वापरून आपल्याला फोन येतो. आपल्या जवळच्या व्यक्तीचा फोन असल्याने त्या फोनला उत्तर देतो.
पण हा प्रकार सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. खोटे मेसेज किंवा फोन करून तर फसवले जाते, पण त्यात आवाज हा आपल्या ओळखीचाच असतो. मॅकॅफीच्या अहवालातून असे समोर आले की स्कॅमर आवाजात बदल करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यानंतर बनावट व्हॉइसमेल किंवा व्हॉइस नोट पाठवतात. त्यामुळे 69% भारतीयांचे असे म्हणणे आहे की त्यांना हा बदल केलेला आवाज ओळखता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचा वापर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. तसेच 66% भारतीयांचं असं म्हणणं आहे की ते या बनावट आवाजाच्या फोनला उत्तर देखील देतात. त्यांना असे वाटते की त्यांच्या जवळच्या व्यक्तीला पैशाची गरज आहे, त्यामुळे लोक या बनावट आवाजावर विश्वास ठेवून त्याला बळी पडतात. या अहवालानुसार खोटे मेसेज येण्याचे प्रमाण हे 70% आहे, तर खोट्या अपघाताची बातमी माहिती देणाऱ्या फोनचे प्रमाण 69%. फोन किंवा पाकिट हरवल्याची माहिती देणारे फोन 65% आणि तुम्हाला परदेशी जाण्यासाठी येणाऱ्या फोनचे प्रमाण 62% असल्याचं समोर आलं आहे. या सर्वेत असेही आढळून आले आहे की खोट्या आणि चुकीच्या माहितीचे प्रमाण वाढल्याने लोक ऑनलाईन जे पाहतात त्याबद्दल अधिक सावध झाले आहेत. 27% भारतीयांनी असे म्हटले आहे की त्यांचा सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा कमी विश्वास आहे, तर 43% भारतीयांना होणाऱ्या स्कॅम बद्दल चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच. पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.